निमित्त आज तुमच्याकडून पत्रकारांचा सन्मान करण्यात आलेला आहे. पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा दिल्याच होत्या, परंतु त्या दिवशी बरेचसे पत्रकार बंधू बिझी असल्याने मी त्यांना सत्कार आणि सन्मानासाठी बोललेलं होतं की बा तुम्ही ह्या परिसरामध्ये ज्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या काही समस्या असतात किंवा राजकीय घटना असतात किंवा प्रत्येक गावातील असतील, प्रत्येक शासकीय ऑफिसमधल्या ज्या काही जनतेच्या सेवेच्या बाबतीत संबंधित काही बातम्या असतात, त्या जनतेला सेवेला देण्यासाठी अधिकारी पुढे येत नाहीत किंवा त्रास देतात, अशा गोष्टींना वाचा फोडण्याचा तुम्ही मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व पत्रकार, तो प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हे जे अहोरात्र कार्यक्रम आपले परिश्रम घेत असतात, त्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी, तुमच्यावर अभिनंदन, तुमचा सन्मान करण्यासाठी मी आज तुम्हाला इथे सर्वांना बोलवलं आणि या माझ्या विनंतीस सर्व पत्रकार बंधूंनी प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सर्व उपस्थित झाला, त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतो. परंतु त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की आपण आज जशाप्रमाणे संध्याकाळ झाली तरी इथे उपस्थित झालात, परंतु ज्याप्रमाणे जिथे कुठे काही अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, त्यासाठी तुम्ही वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे. सत्याचा विजय नेहमी होत असतो. असत्याची बाजू कधीही पत्रकारांनी घेऊ नये आणि त्या असत्याची बाजू त्यांनी परखड मांडली पाहिजे. हे काम तुम्ही करतातच, परंतु अजून जोमाने केलं पाहिजे. जिथे जिथे अन्याय होत असेल, तर राज्यकर्त्याचा अन्याय असेल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचा अन्याय असेल, तिथे तुम्ही पत्रकार पुढे आले पाहिजे आणि जिथे जनसामान्यासाठी तुम्ही मदत करायचं असेल, ते हॉस्पिटल असतील, ग्रामीण रुग्णालय असेल, जिथे काही सुविधा नसतील त्याला सुद्धा तुम्ही वाचा फोडली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तुमचं काम असेल तिथे निष्क्रियपणे तुम्ही काम केलं पाहिजे, एवढी तुमच्याकडनं अपेक्षा आजच्या दिवशी मी व्यक्त करतो आणि तुम्हाला परत पत्रकार दिवसाच्या शुभेच्छा देतो. दांभेकर साहेबांना यावर्षी पावन विनम्र अभिवादन करून मी सर्व पत्रकार बंधूंना परत शुभेच्छा देतो. धन्यवाद.